मराठा आरक्षणावरची हायकोर्टातली आजची सुनावणी संपली। ईएसबीसी किती असल्याचा सवाल न्यायालयाकडून करण्यात आला तेव्हा एसईबीसी म्हणजेच ओबीसी 27% असल्याचं गुणरत्न यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते हे आंबेडकरांनीच लिहिलं असल्याचं सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या सुनावणी दरम्यान म्हटलंय। तसंच मराठ्यांची लोकसंख्या 30% असून मराठ्यांपेक्षा व्हीजेएनटीची लोकसंख्या जास्त असल्याचंही सदावर्ते यांनी सुनावणी दरम्यान सांगितलंय। शिवसेनेची नाणार प्रकल्पग्रस्तांची चर्चा संपन्न झाली आणि या चर्चेनंतर नाणार रिफायनरीचा अध्यादेश रद्द करणारच तसंच युतीपेक्षा रिफायनरी रद्द करण्यात अधिक रस असल्याचं यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले। शिवस्मारकाच्या पुतळ्याची रचना सरकार बदलणार आहे। सरदार पटेलांसारखा उभा पुतळा बनवण्याचा विचार असून 3-4 पर्याय सादर करण्यासाठी प्रकल्प सल्लागाराला आदेश देण्यात आलेत आणि यासाठी सल्लागाराने 4ही पर्यायाचा छोट्या प्रतिकृती साकारून सादर केल्यात तर उभा पुतळा करायचा ठरल्यास त्याची उंची 135 मीटर करण्याचा विचार आहे। बीडच्या दुष्काळासाठी 600 कोटींच्या निधीची तरतूद आणि चारा छावणीच्या निकषात बदल करण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। तसंच दुष्काळाची तीव्रता पाहूनच लवकर टीम बोलावली असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आणि ते बीडमधील कार्यक्रमात बोलत होते। मराठवाड्याचा भाग दुष्काळी आहे हे दुर्दैव आहे आणि म्हणूनच दुष्काळात अन्नधान्य देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। आमची इच्छाशक्ती प्रबळ आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय। राष्ट्रवादीने विकास केला नाही केवळ राजकारण केलं। आम्ही दिलेली आश्वासनं पाळली आणि सामान्यांचा विकास केला हा आमचा एकमेव ध्यास असल्याचं पंकजा मुंडे म्हणाले। 7 वर्षात बीडमध्ये विकास झाला नाही। 0 रुपयापेक्षा 6000 रुपये मिळाले हे महत्वाचे। विकासाठाई आमच्या पाठीशी जनता असल्याचं पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात सांगितलंय। शरद पवार यांचे खंदे समर्थक जयदत्त क्षीरसागर यांची भाजपसोबत जवळीक वाढल्याची चर्चा जोर धरत असतानाच आता मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत जयदत्त क्षीरसागर उपस्थित आहेत आणि त्यामुळे क्षीरसागर भाजपात जाणार असल्याच्या चर्चेनं आता अधिकच उधाण आलंय। यावेळी पंकजा मुंडेंसह भाजपचे सर्व आमदार आणि नेते उपस्थित होते। दरम्यान जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यक्रमाकडे मात्र पाठ फिरवली। बीडच्या दुष्काळी भागात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन दुष्काळ जाहीर करत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र 2 महिने उलटूनही उपाययोजना काही करण्यात आल्या नाही। मुख्यमंत्री फडणवीस बीडमध्ये येण्याआधी त्यांच्या स्वागतासाठी अक्षरशः बॅनर्सची आरास करण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस येणार म्हणून बॅनर्सवर लाखोंचा चुराडा करण्यात आला। रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आणि त्यामुळे ऐन दुष्काळात मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी लाखोंचा चुराडा केल्यानं विरोधक टीका करतायत। मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची विदर्भातील संपर्क प्रमुख आणि संपर्क नेत्यांसोबत बैठक झाली। या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाण्यात पालिकेच्या दंतचिकित्सेच्या कार्यक्रमात शुभारंभासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी उपस्थिती दर्शवली होती आणि यावेळी प्रशांत किशोर यांच्याबाबत विचारले असता आमचे दाखवायचे दात आणि खायचे दात एकच असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। पुणतांब्यातील शेतकरी कन्यांचा अन्नदान आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे। मात्र अद्यापही प्रशासनानं या आंदोलनाची दखल घेतली नाही। शेतकरी कन्यांच्या या आंदोलनाला पुणतांबा गावकऱ्यांनीही गाव बंद ठेवत पाठिंबा दिला। शाळकरी मुलं आणि ग्रामस्थ आता आंदोलन स्थळी दाखल झाले असून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। पुण्यात उद्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे। जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं दिलेली आहे। महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घालणाऱ्या पूजा पांडेला अटक करण्यात आली। महात्मा गांधी पुण्यतिथी दिनी ही स्टंटबाजी करण्यात आली होती। पूजा पांडेसह तिचे पती अशोक पांडे यांनाही अटक करण्यात आली। काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। रवींद्र पाटील हे AR अतुलेंचे खंदे समर्थक आहेत। वरळीतील कोळी बांधवांनी समुद्रात जाऊन काळे झेंडे दाखवून निषेध केलाय। कोस्टल रोडचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी समुद्रात जाळी टाकू नये असं सांगितल्यानं हा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। कोस्टल रोडचं सर्वेक्षण होईपर्यंत 2 महिने जाळी टाकू नका असं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे 2 महिने खाणार काय असा सवाल करत बोटींनी काळे झेंडे लावून बोटींना कोळी बांधवांनी निषेध केला। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असून पुन्हा एकदा हा वाद पेटण्याची शक्यता आहे। खटल्यातील आरोपी वारंवार अर्ज करत राहिला तर खटला कधी पूर्ण होणार? मालेगाव खटल्यातील अडथळे दूर करा आणि खटला सुरळीत चालेल याची दक्षता घ्या असे खडेबोल हायकोर्टाने NISला सुनावलेले आहेत। मुंबईत विना हेल्मेट बाईक चालवणाऱ्या पोलिसांना अडवणाऱ्या
चालवणाऱ्याला पोलिसांनी अडवून 3 तरुणांवर गुन्हे दाखल केलेत आणि हे तिघही तरुण विना हेल्मेट बाईक चालवत होते आणि पोलिसांना कायद्याबाबत सांगत वाद घालत होते। हा सर्व प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल केलेत। एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानिया आणि प्रीती मेनन यांनी न्यायालयात कायमस्वरूपी गैरहजर राहण्यासाठी अर्ज केला होता, मात्र मुक्ताईनगर न्यायालयाने हे अर्ज रद्द केलेत। बदनामी केल्याप्रकरणी दमानिया आणि प्रीती मेनन विरोधात फौजदारी दाखल केला होता, तर राज्यभरात 27 न्यायालयांमध्ये या प्रकरणी आता खटले दाखल करण्यात आले। मुलानं आत्महत्या केल्याचं पाहून आईचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली। तन्मय दासगुप्ता हा मानसिक रुग्ण होता। गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचं पाहून हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याची आई शुक्ला दासगुप्ता यांचा मृत्यू झाला। गेल्या 2 महिन्यांपासून औषध घेणं तन्मय दासगुप्तानं बंद केलं होतं आणि त्यामुळे त्याची आई शुक्ला दासगुप्ता त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली, मात्र डॉक्टरांच्या भीतीने तो पळून आला आणि रात्री घरी आल्यानंतर त्याने पंख्याला गळफास घेतला। हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर आईचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला। घरगुती भांडणातून पत्नीनं विष पिऊन आत्महत्या केलेली आहे। चिपळूण तालुक्यातील रामपूर गावात ही धक्कादायक घटना घडली। श्रेया रावराणे असं मृत पत्नीचं नाव आहे। औरंगाबादमध्ये लिपिकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली। लिपिकाकडून क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती आणि त्यामुळे मुलीने गळफास घेत आत्महत्या केली। संजय घुगरे असं या आरोपीचं नाव आहे। औरंगाबाद शहरात अवैध लिंगदान आणि गर्भपाताचं रॅकेट समोर आलंय। या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे। आरोपी वर्षा राजपूत यांच्या रुग्णालयावर छापा टाकल्यानंतर हा प्रकार समोर आलाय। विमल माता बाल रुग्णालयात गर्भात केलेल्या मुलींच्या अवयवाची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क चेंबर आणि गटाराचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात ट्रॅक्टरच्या धडकेत ऊसतोड कामगाराच्या 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। या अपघातानंतर संतप्त झालेल्या कामगारांनी ट्रॅक्टर चालकाला बेदम मारहाण केली। संतप्त कामगारांनी केलेल्या मारहाणीत चालक अक्षय थोरातचाही मृत्यू झाला। बेलापूर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली। ऊसतोड मजुरांवर गुन्हा देखील दाखल करून दोघांना ताब्यात घेतलं। मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली। या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला, तर 2 म्हशींचा होरपळून मृत्यू झाला। पूर्व वैमनस्यातून कोणीतरी जाणून बुजून ही आग लागल्याचा संशय शेतकरी गणेश राऊत यांना आहे। उपासमारीची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयानं या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे, तर नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतायत। बुलढाण्याच्या मोताळाकडे जाणाऱ्या वाहनातून पोलिसांनी 3 लाखांचा गुटखा पकडलाय, तर याचवेळी सय्यद सौदागर यांच्या घरामध्ये 64 गुटख्याच्या गुणी आढळून आल्या। मुद्देमालाची अंदाजे 12 लाखांवर किंमत असून एकूण 15 लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पकडलेला आहे आणि त्यामुळे अवैध गुटखा विक्री करण्याचे धाबे जे आहेत करणाऱ्यांचे दण आणलेले आहेत। उल्हासनगरमध्ये मेमसाब इमारतीचा स्लॅब कोसळून 3घांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कॅम्प नंबर 2च्या आशीर्वाद इमारतीचा 2ऱ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आलेली आहे। या दुर्घटनेत जरी कोणी जखमी झालं नसलं तरी 2 दिवसात ही दुसरी घटना आहे, त्यामुळे धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मुंबई पालिकेने 100 थकबाकीदारांची यादी तयार केलेल्या यादीनुसार 705 कोटींची थकबाकी अजूनही बाकी आहे, त्यामुळे मालमत्ता कर भरणं टाळाटाळ करणाऱ्यांना आता चपराक बसणार आहे। जकात करातून मुंबई पालिकेला दरवर्षी तब्बल 7,500 कोटी महसूल मिळत होता, मात्र 1 जुलै 2017 मध्ये वस्तू आणि सेवा कर लागू झाला। या नुकसान भरपाईपोटी पालिकेला अनुदान मिळते आणि त्यामुळे आता पालिकेला मालमत्ता कर वसुलीची गरज आहे। पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुलजारी पुलाजवळ गॅस टँकरचा अपघात झाला। गॅस टँकरचा टायर फुटला, समोरून येणाऱ्या बाईकला धडक लागली। या अपघातात 3 जण जखमी झाले। जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते LED प्रकाश योजनेचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी सिद्धिविनायक मंदिर रंगीबेरंगी दिव्यांनी लखलखून गेलं होतं। यवतमाळमध्ये प्रेमी युगलाची आत्महत्या झालेली आहे आणि खदानीतील साठलेल्या पाण्यात उडी मारून ही आत्महत्या केली गेली। भोयर शिवारात ही घटना घडली आणि या दोघांच्याही आत्महत्येचा तपास पोलीस करत आहेत। वैद्य समाजाच्या जात पंचायतीनं महिलेसह तिच्या कुटुंबावर बहिष्कार टाकलाय। जामखेडमधील नातेवाईकांच्या लग्नातून बाहेर काढून अपमानित केल्यामुळे नवरा आणि सासरच्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। वैद्य समाजातील पंचांनी या कुटुंबांना बाहेर काढलेला आहे। या प्रकरणी 6 जणांविरोधात राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
नागपुरात एका बिबट्यानं हल्ला करून 9 प्राण्यांचा जीव घेतला। यात 5 चितळ, 3 काळवीट आणि 1 चौशिंग्याचा मृत्यू झालाय। नागपुरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात ही घटना घडली। जुन्नर तालुक्यातील पानसरेवाडीत एका बिबट्याचा मृत्यू झाला। या बिबट्याच्या मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। वारंवार बिबट्याच्या अशा घटना समोर येतात आणि मानवी वस्ती वाढत चालली असताना बिबट्यांच्या संगोपनासाठी वेळेत उपाययोजना करण्याची गरज आहे। महिला बचत गट आणि महिलांना एकत्र करून कशा पद्धतीने चांगले उद्योग आपण करू शकतो याचं मार्गदर्शन ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबाजी पाटील यांनी केलं। या कार्यक्रमात कुक्कुटपालन, दूध उद्योग, कोंबडी पालन आणि गृह उद्योगासारख्या अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं। अमरावतीत 3 खासगी बसेसना काही अज्ञातांनी आग लावली आणि या आगीत 3ही बसेस जळून खाक झाल्या। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ही घटना घडली। तर संघाचं मुखपत्र असलेल्या तरुण भारतमधून शिवसेनेवर टीका करण्यात आली। प्रशांत किशोर यांच्या रणनीतीनुसार काम करण्याची कुवत असणारे नेते सेनेत आहेत का, असा सवाल करत टीका करण्यात आली। शिवसेनेच्या दिग्विजय सिंगांची भूमिका शिवसेनेतल्या दिग्विजय सिंगांचा वाचाळपणा, अशा शब्दात तरुण भारतमधून टीका करण्यात आली। तसंच एकटे लढल्या शिवसेनेचे 4-5 खासदारही निवडून येणार नाही। तसंच संजय राऊत कधीही लोकांमधून निवडून आले नसल्याची टीकाही करण्यात आली। राज्याच्या इतिहासात प्रथमच परिवहन महामंडळात यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील 21 मुलींची वाहन चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। निवड झालेल्या मुलींच्या अभ्यासपूर्व प्रशिक्षणाला प्रारंभ देखील झालाय। इचलकरंजी शहराच्या नगराध्यक्षांनी दिलेल्या आदेशाला कार्योत्तर मंजुरी देण्याच्या प्रस्तावावरून सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आणि यावरून विरोधकांनी सत्तारूढ गटाला टार्गेट करत नगरपालिका नेमकं चालवतं तरी कोण असा टोला हाणत नगराध्यक्ष हाय हाय सत्तारूढ गटाचा धिक्कार असो अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं। देशात सध्या 2च नावं घेतली जातात, एक म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरे म्हणजे अमिताभ बच्चन, असं वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी मुंबईतल्या कार्यक्रमात केले। राज्यात बांधलेल्या शौचालयांबद्दल प्रसारासाठी अमिताभ बच्चन यांना बोलावण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। मला या कामाची संधी मिळाली हे माझं भाग्य मी समजतो। स्वच्छ तन, स्वच्छ मन आणि स्वच्छ भारत हा माझा परिचय असावा असं मला वाटत असल्याचं अमिताभ बच्चन म्हणाले। तसंच आकड्यांवर झालेले परिवर्तन हे आनंददायी असल्याचंही अमिताभ बच्चन यांचं म्हणणं आहे। वाशिममध्ये भारतीय जैन संघटना आणि राज्य शासनात झालेल्या सामंजस्य करारानुसार विकास कामं हाती घेण्यात आली। जैन संघटनेकडून जेसीबी, पोकलेन मशीन तर प्रशासनाकडून डिझेल पुरवण्यात येणार होतं। मात्र शासनाकडून इंधन पुरवठा होत नसल्यानेही कामं ठप्प झाले। त्यामुळे जिल्ह्यातील काम पूर्ण होणार की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय। गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा करतात, नाव न घेता सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली। तसंच शेतकरी कर्जमाफीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांची स्तुती देखील केली। प्रियंका गांधी यांनी पहिली राजकीय सभा नंदुरबारमध्ये घ्यावी असं पत्र काँग्रेसचे आमदार के.सी. पाडवी यांनी राहुल गांधी यांना लिहिलंय। गांधी कुटुंबाशी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव हा मनापासून जोडला असल्याचं आमदार पाडवींनी पत्रात म्हटलंय। पुण्यातील वडापाव प्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे। कॅम्प परिसरात प्रसिद्ध असलेल्या गार्डन वडापाव सेंटरवर एफडीएने धडक कारवाई करून टाळं ठोकले। अस्वच्छ कामगार, किडक्या बटाट्यांचा वापर होत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती। इथे पावाची नीट तपासणी होत नाही, पिण्याचं पाणीही स्वच्छरित्या ठेवलं जात नाही आणि एकूणच अस्वच्छता असते आणि अशा तक्रारी दाखल होत होत्या। त्याच्या आधारे मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आणि कामतातला गार्डन वडापावसह अख्तर केटरर्स, बागवान हॉटेलवरही एफडीएने कारवाई केली। पिंपरी चिंचवडमधील पवना नदीत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मासे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। शहराला याच नदीतून पाणी पुरवठा होतो, मात्र आता हे अचानक मासे मरत असल्यानं नागरिकांचं आरोग्य मात्र धोक्यात आलंय। प्रियंका गांधींनी काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पतीची ईडीकडून झाडाझडती सुरू झाली असून रॉबर्ट वड्रा ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते। सबरीमाला ट्रस्टचा मोठा यू टर्न घेतलेला आहे, कारण अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश दिला पाहिजे असं सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू होता। कोर्टाकडून निकाल मात्र अजून राखीव ठेवण्यात आलाय। लोकसभेची निवडणूक मोदींविरुद्ध इतर अशी असणार असल्याचं वक्तव्य अमित शहा यांनी केलंय। यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जींना चॅलेंज दिलंय। गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त समोर आलेलं आहे। लखनौमध्ये एका सभेमध्ये त्यांनी याची घोषणा केली। हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिलंय। कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा देणे हे ब्रह्मास्त्र असतं आणि ते जरा जपून वापरावं असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलंय।
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण सीबीआय प्रकरणात ट्विट करून फसलेले आहेत. प्रशांत भूषण यांना सीबीआय विरुद्ध सीबीआय खटल्यामध्ये अटॉर्नी जनरल वेणुगोपाल आणि सर्वोच्च न्यायालय निकालावर ताशेरे ओढल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली. गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केलेल्या राष्ट्रीय रायफलचे जवान औरंगजेबाच्या हत्येप्रकरणी 3 जवानांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या 3 अधिकाऱ्यांवर औरंगजेबाच्या हत्येचा कटात सामील असल्याचा आरोप आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या महिला नेत्या पूजा पांडे यांना अटक करण्यात आली. या घटनेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पूजा पांडे यांचे पती अशोक पांडे सहित त्यांना अटक केली. मोदींच्या मन की बातचा मुकाबला आता राहुल गांधींच्या अपनी बात राहुल के साथशी होणार आहे. निवडणुकीच्या आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या माध्यमातून आपल्या मतदारांशी संवाद साधणार आहेत. सुरतच्या व्यापाऱ्यांनी एक खास मोहीम सुरू केली. बिलबुकवर नमो अगेन कॅम्पेन सुरू करत व्यापाऱ्यांनी मोदी यांचा फोटो छापला. भाजपशी आमचा काही संबंध नाही, मात्र देशाप्रती आमची जबाबदारी आहे, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनावेत अशी आमची इच्छा असल्याचंही व्यापाऱ्यांनी म्हटलंय. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सुरक्षित राहू शकतो अशी भावना व्यापारी व्यक्त करतायत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिराबद्दल महत्वपूर्ण विधान केलंय. 2019ला सरकार कोणाचंही असो राम मंदिर होणारच असे भागवत म्हणाले. वाहिन्यांवरील मुख्य मालिकेत मुख्य भूमिका असणाऱ्या एका अभिनेत्रीने प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. नागा झान्सी असं या अभिनेत्रीचं नाव असून तिने सूर्या नावाच्या एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. एका अमेरिकी व्यक्तीनं पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या मार्खोरची शिकार केलेली आहे आणि गिलगिट बाल्टिस्तान प्रांतात मार्खोर या प्राण्याची शिकार केल्यानं एका अमेरिकन व्यक्तीला 78 लाखांचा दंड भरावा लागला आहे. आखाती देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी धर्मगुरू नन्सचं लैंगिक शोषण करत असल्याची बाब मान्य केली आहे. या संबंधित एक प्रकरण असंही होतं ज्यामध्ये ननला सेक्ससाठी गुलाम म्हणून ठेवण्यात आलं होतं. उत्तर कोरियाच्या नेत्यांबरोबर या महिन्यात दुसरी परिषद आयोजित करण्यात येणार आहोत असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला उद्देशून म्हटलेलं आहे. कॅनडाच्या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजच्या संस्थापकाचा अचानक मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूमुळे कोट्यावधी रुपये अडकून पडलेले आहेत. चीनी स्मार्टफोन कंपनीत कूलपॅडने नावाने नवा स्मार्टफोन कूल 3 नावाने भारतात लॉन्च केला असून 5,999 रुपये किंमत असलेल्या या फोनला अनेक खास फीचर दिले गेलेले आहेत. सध्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजर यांचा प्रामुख्याने वापर होताना दिसतो आणि आतापर्यंत तिन्ही ऍप्लिकेशन आपल्यातील अनेक जणांनी वापरली असतील, पण आता ती सगळी एकत्र वापरता येणार आहेत. बजाजने आपली दमदार बाईक पल्सर NS200 नव्या रंगात आणलेली आहे. आतापर्यंत केवळ वाईल्ड रेड, ग्रेफाइट ब्लॅक आणि मिरज व्हाईट या रंगामध्ये ही बाईक उपलब्ध होती.